गणेशपेठ हे नाव सगळ्यांनाच परिचित आहे आणि इथूनच सुरू झाला एका मुलाचा अनोखा प्रवास. गणपतीच्या मूर्ती तयार करणारे कारखाने, रंग, माती आणि आकार घेणाऱ्या मूर्ती हे सगळं पाहून त्या मुलाच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण होते. ही मूर्तिकला मलाही जमली तर? आणि ह्याच इच्छेतून तो प्रश्न विचारतो, काका मलाही शिकवाल का? मी तुम्हाला मदत करतो. आणि इथूनच सुरू होतो एका शिल्पकलेचा आणि शिल्पकाराचा अनोखा प्रवास. छोट्याशा मदतीपासून सुरू झालेला हा प्रवास पुढे संपूर्ण भारतभर गाजतो. छत्रपती शिवाजी महाराज यांसारख्या महान व्यक्तिमत्वांची भव्य शिल्पे घडवत ज्यांनी शिल्पकलेत आपली वेगळी ओळख निर्माण केली, ते म्हणजे कला महर्षी प्राध्यापक दिनकर थोपटे सर. मित्रांनो, खरं तर महाराष्ट्रात आणि भारतभर आपण अनेक ठिकाणी भव्य दिव्य शिल्पे पाहतो, पण त्या शिल्पांमागची कथा, त्या कलाकारांचा संघर्ष आणि प्रवास आपल्याला फारसा माहीत नाहीये. म्हणूनच आज आपण कला महर्षी दिनकर थोपटे सरांसोबत बसून त्यांच्या आयुष्यातील एक अनटोल्ड स्टोरी आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मग वाट कशाची पाहायची? चला तर भेटूया प्राध्यापक दिनकर थोपटे सरांना. नमस्कार सर. स्पिल द टीव्ही सरतापेज मध्ये तुमचं खरंच मनापासून स्वागत आहे सर. आभारी. ज्याचा श्वास आणि ध्यास आत्मा कला आहे, अशा कला महर्षींना भेटून आम्हाला खरंच आज धन्य धन्य झाल्यासारखं वाटतंय. कारण महाराष्ट्राला एवढी मोठी कला देणं, आज भारतभर ती कला पोहोचवणं आणि प्रत्येक ठिकाणी तुमचे स्कल्पचर आम्हाला पाहायला मिळणं ही आमचं अहोभाग्य आहे. त्यामुळे खरंच मनापासून थँक्यू, तुम्ही आम्हाला वेळ देताय. सर, तुमची ही कलाची आवड ही निर्माण कुठून झाली? तुम्हाला हे कसं कळलं? हा विषय फार वेगळा आहे. म्हणजे आपण सामान्य जीवन जगत असताना त्या कलेचा संबंध जीवन जगण्यासाठी असं होत नाही. उलट आपण खर्च करत बसतो. माती आण, रंग आण, ब्रश आण, असे करत करत एक एक सामान तो जमा करतो. घरातल्या लोकांना माहिती न होता ह्या गोष्टी तो करत असतो. आणि त्याच्या कला निर्मिती कशी चांगली होईल, म्हणजे कला निर्मिती कशी करता येईल, चांगली होईल म्हणण्यापेक्षा तो प्रयत्न करत असतो. मग घरातून ते प्रोत्साहन मिळत नव्हतं, उलट मार खायला लागायचा आणि अभ्यास कर म्हणायचे. आता चित्रकला हा अभ्यासाचाच एक भाग आहे. पण तेवढी जनजागृती नव्हती. जनजागृती आजही नाही, अजूनही नाही. कारण काय माहितीये का, त्याच्यातून उत्पन्न काय, पूर्वीची पिढी तशी नव्हती. भिकारनाथ म्हणायची, भीक मागायची का तुला चित्र काढून, असे म्हणायचे. आम्हाला 7वी पर्यंत कला शिक्षक म्हणून एक मॅडम होत्या, गोखले मॅडम. त्या काय करायच्या, मला कागद, पेन्सिल, रंगपेटी, ब्रश हे सगळं त्याच द्यायचे. ते कसं असं माहिती, घरातून ती फी मिळत नाही त्याला फॉर्म भरायला. 2 रुपये, 1 रुपया असायचं पूर्वीच. 1 रुपया म्हणजे फार मोठी रक्कम. तर ती कुठून तरी त्या बाईच भरायची. म्हणजे मला कला शिक्षक ज्या होत्या ना, त्याच माझी फी भरायची, परीक्षेला बसवायचे, कागद द्यायचे. अशातून घडत जातो की ज्याच्याकडे कला आहे ना, त्याच्या मागे कुणीतरी एक मोठा कलाकार उभा राहतो. तसं पाहायला गेलं तर आज महाराष्ट्र आणि भारतभर तुमच्या कलेचं प्रदर्शन होतात, बरोबर, एक्झिबिशन्स होतात. तुम्ही आज आपण पाहतो स्टुडिओमध्ये तुमच्या इतके सगळे पारितोषिकं ठेवलेली आहेत. तर हे कुठे ना कुठे तुम्ही स्वतःचे पाय रोवून उभे राहिलात. किती तुफानं येऊ देत, वादळं येऊ देत, तरी तुम्ही अगदी हल्ले नाही आहात आणि त्याचंच हे फलित म्हणून आज आपण पाहतोय. तर मग अशा आजच्या कलाकारांना तुम्ही काय संदेश द्याल, की कशा पद्धतीने स्टँड घेतले पाहिजे किंवा कसं उभं राहिलं पाहिजे एवढ्या सगळ्या वादळ वाटांमध्ये? कुठल्याही कलाकाराला आपण कितीही सांगितलं ना, त्याचं पालन तो करू शकत नाही. त्याच्याकडे जे आलेले असते कलेची
उपजत जे काय असेल ते हम्म. त्याप्रमाणे तो काम करायला सुरुवात करतो. आपण कुणाला सांगितलं म्हणून तो कलाकार होत नाही. आता आमच्या घरात काय आलं, मी काम करतो म्हणून माती मळून दे, साच्या दाबून दे, असं मुलं करतात, मुली करतात. त्याच्यातून ते हळूहळू डेव्हलप होतात. डेव्हलप होतात. सर, तुम्ही फायबरचं काम फार केलेलं आहे, तर मग तुमच्या डोक्यात ही कल्पना कशी आली की आपण या विषयावरती देखील काम करू शकतो, स्कल्पचर बनवू शकतो. स्कल्पचर्स बनवू शकतो? फायबर ही माध्यम अतिशय चांगलं आहे. एकतर तुटफूट होत नाही, हम्म, वजनाला हलका आहे, हम्म, डिटेल चांगले येतात. हम्म. तुम्ही जे काम केलं ते तसं त्याच्यामध्ये आणू शकता. अशा पद्धतीचं ते फायबर आहे. पण फायबर शिकायचं कोण, पुण्यात शिकवणार कोण? हम्म. कला निर्मिती करत असताना हम्म, एक दगड आणि लाकूड हम्म. ही दोन माध्यम सोडली, त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही माध्यमात ब्रॉन्झ पण आहे, हम्म, बरं का? हम्म. पण इतर माध्यमात काम तुम्ही केलं शिल्पकलेचं ते टिकत नाही. हम्म. दिनकर केळकर म्युझियमचं काम आहे, हम्म. हम्म. तर केळकर म्युझियम मध्ये दादा जे होते, केळकर दादा, त्यांना ते कायम टिकणारं असं पाहिजे होतं काम. हम्म. ते पहिल्यांदा काय केलं त्यांनी, एक्सटेरियर जे ती बिल्डिंग आहे हम्म. केळकर संग्रहालय, हम्म. त्याचं काम माझ्याकडे दिलं. अच्छा. म्हणाले खांब कमानी वगैरे असं सगळं, पहिली बाहेरची भिंत ही सजवायची, करतो म्हणून. हम्म. पैशाच्या बाबतीत काय नाही हो, आपलं काम मिळतं नाही त्याच भूषण वाटायचं. अजूनही तसंच आहे. मग केलं काम, ते छान झालं. चांगलं. आजही ते छान उभं आहे. जसं उभं केलं होतं तसंच अजूनही आहे. क्या बात. फायबर ग्लासचे काम कमाल. सरांचा जीवनपट आणि जीवन प्रवास आपण सरांकडून ऐकतच आहोत. याबद्दल खऱ्या अर्थाने सरांनी त्यांच्या मुलांनाही घडवलं आणि मुलंही त्यांच्या या कार्याला पुढे नेत आहेत. तर यापुढे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या मुलांच्या हातूनही घडलेल्या आहेत आणि त्यांनीही या कलेला कशा पद्धतीने हा वारसा सरांनी जो दिलेला आहे तो पुढे चालवला आहे, हे सगळं आपण मुलांकडूनही जाणून घेऊया. नमस्कार, स्पिल द टीव्ही सरतापेजमध्ये तुमचंही स्वागत आहे सर. तुमचंही स्वागत आहे आमच्या स्टुडिओला तुम्ही व्हिजिट केल्याबद्दल. खरं तर सरांसोबत आम्ही गप्पा मारत असताना आम्हाला लक्षात आलं की 14 वर्षांचा एक स्ट्रगल होता, जो फायबर मीडियम वापरून तुम्हाला स्कल्पचर जे बनवायचे होते त्याच्यासाठी किंवा त्याला इस्टॅब्लिश करायला अगदी 14 वर्षाचा संघर्ष, हा वनवासच होता एका प्रकारे. हो, तसा वडिलांनी हा जो वनवास म्हणजे जो भोगलेला आहे तो आम्ही पाहिलेला आहे. हम्म, ते फायबर मीडिया जो होता तो अगदीच तेव्हा काळी फार नवीनच आलेला होता. हम्म, तेव्हा फक्त ते इंडस्ट्रियल साठी त्याचा वापर केला जात होता. हम्म, तर तो वापर ह्यांनी डॉक्टर बेक कंपनीमधनं ते काही लोक येऊन त्यांना ट्रेनिंग देऊन गेले आणि मग ते केळकर म्युझियम मध्ये ते जे आउटडोअरला त्यांनी खांबकामानी वगैरे ज्या लावल्यात ते तिथे त्यांना प्रॅक्टिकली ते शिकता आलं. हम्म. त्यांनी ते काम तिथे पुढे लावलं आणि ते आज सुद्धा तागायत अजून अस्तित्वात आहे. अच्छा. जवळजवळ आता 30-40 वर्ष जवळजवळ त्या कामाला झाले. तर आणि हे शिल्प घडवण्यासाठी त्यांनी हम्म, म्हणजे जे फायबर मीडिया मुद्दाम निवडला हम्म, की हे एक माध्यम असं आहे की त्याच्यामध्ये टेक्स्चर आणू शकतोय, हम्म, त्याच्यावरचं फिनिशिंग छान सुंदर होऊ शकतं. हम्म. तर हे लोकांपर्यंत आणि त्याचं प्राइसला सुद्धा कमी आहे कॉस्टिंगला. म्हणजे जेवढा मेटेरियलला दगडासाठी जे मेहनत घ्यावी लागत होती हम्म, ती कमी मेहनतीमध्ये कमी पैशामध्ये चांगल्या प्रकारे टिकू शकेल हम्म. अशा पद्धतीचं ते फायबर मीडिया होतं. अच्छा. म्हणून त्यांनी तो निवडला हम्म, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षाला ते नॅशनलला स्कल्पचर करायचे. हम्म, पहिल्यांदा स्टेट आर्टला त्यांनी पाठवली स्कल्पचर, तिथे त्यांना पुरस्कार मिळाला. हम्म. मग तोच त्यांनी म्हणले की हे स्कल्पचर आपण आता अशीच पद्धतीने काम करून आपण नॅशनलला सुद्धा प्राइज मिळवण्याचा प्रयत्न करूया. हम्म. म्हणून 14 वर्ष जवळजवळ त्यांनी म्हणजे सातत्याने ते
स्कल्पचर पाठवत राहिले, हम्म. पण तिथे ते रिजेक्ट व्हायचे. हम्म. हो. कारण म्हणे की हे मीडिया नाहीये म्हणे. हा. म्हणजे आपण जो फायबर हा मीडिया त्यांना सुद्धा माहित नव्हता, हम्म. की ते म्हणायचे स्टोन मध्ये काम करणं, टेराकोटामध्ये काम करणं, हम्म. मेटल मध्ये काम करणं, ह्या आणि वूड मध्ये ही मीडिया लोकल म्हणजे आर्टिस्ट पर्यंत चांगल्या पद्धतीने काम त्याच्यामध्ये करत होते, हम्म. पण फायबर मध्ये अजून तेव्हा तरी पाहिलं नव्हतं. हेच मीडियम्स माहित होते लोकांना. हो, येस मीडियम आणि आहे. फायबर मीडियम हा अगदी accept तेव्हा च काहीच केला लोकांना नव्हता. पहिला कुणीच केलेलं नव्हतं याच्यामध्ये हम्म. काम. आणि ते वडिलांनी मात्र त्याच्यामध्ये फोकस करून ते करून केली. हम्म. आणि त्याच्यामध्ये ते टेक्स्चर असे करायचे की स्टोन सारखा इफेक्ट यायचा. अच्छा. हो. म्हणजे जेव्हा तो कास्टिंग करताना आतमध्ये लेअर मारत जायचे, जे जसे स्टोनचे बारीक बारीक टेक्स्चर असतात ना, हम्म. तसे ते शिंतोडे आतमध्ये मोल्ड मध्येच उडवायचे. हम्म. आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ते लेअर असे हळूहळू मिक्सिंग करत करत जायचे. आणि तो काढल्यानंतर मोल्ड मधनं परत त्याला वरनं पॉलिश करायचे, घासायचे. हो. असं वाटायचं की तो मार्बलचाच पीस आहे. अच्छा. वाव. आणि तो एक्झिबिशन मध्ये ठेवलं जायचं. बघितलं की लांबनं बघायचं की अरे ते मार्बलचं स्कल्पचर कोणाचं आहे, हम्म. हम्म. पण जवळ जाऊन बघितलं आणि वाजवलं की ते म्हणायचे अरे हे तर फायबर आहे. बरोबर आहे. असं व्हायचं आणि ते रिजेक्ट व्हायचे त्यांचा आवड. अशी 14 वर्षे त्यांनी सातत्याने मात्र त्याच्यावर प्रयत्न त्यांनी केला होता. आणि हे त्यांचं एक मोठं यश झालं हम्म. की त्यांना तिथे नॅशनलचा अवॉर्ड मिळाला. पण हे करत असताना म्हणजे त्यांनी 40 वर्षापूर्वीची ही साधारणतः गोष्ट आहे, बरोबर? हो हो आणि हे स्कल्पचर तुम्हाला म्हणजे 40 वर्षापूर्वी दिल्लीला पाठवणं दरवर्षी, हो. हे तसं जिगरीच जिगरीचं म्हणजे त्यांनी एवढं सोपं नव्हतं. म्हणजे ते ट्रेननी बोगीमध्ये घालून घेऊन जाणं, तिथे ते उतरवणं, तिथनं परत ते लोड करून तिकडे घेऊन जाणं, पूर्वी फार मेहनत घ्यावी लागायची. म्हणजे त्याच्याबरोबर बाकीचे पण विद्यार्थ्यांची पेंटिंग अभिनव मधनं ते घेऊन जायचे. आणि असे भरपूर कलाकार त्यांनी म्हणजे स्कल्पचरसाठी म्हणा किंवा पेंटिंगसाठी खूप निर्माण केले. म्हणजे सातत्याने म्हणायचे की तुम्ही नॅशनल आर्टिस्ट व्हाल. आणि ह्यासाठी त्यांनी खूप मुलांना ट्रेनिंग दिलं किंवा त्यांच्याकडून ते करून घेतलं की तुम्ही एंट्री करत जा, नॅशनलला करत जा, बॉम्बे आर्टला आहे, नॅशनलचं असतं एक्झिबिशन, त्याच्यामध्ये पण तुम्ही भाग घेत जा. हे सातत्याने विद्यार्थ्यांशी संपर्कात असायचे, संपर्क त्यांच्या बरोबर त्यांना घेऊन जायचे. हे स्वतः सगळं हँडल करत होते. तर तुमच्या दृष्टिकोनातून कला म्हणजे काय? कला म्हणजे एक वेड लावणारं साधन आहे. म्हणजे वेडेपिसं होऊन जाणारं हे कला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये माणूस असा रमून जातो की मागचा पुढचा काहीच विचार करत नाही. एक छान शिल्प तयार झालं पाहिजे, एक छान लोकांसमोर म्हणजे जी वास्तू उभी राहिली पाहिजे, असं प्रत्येक जण शिल्पकार किंवा जो पेंटिंग करणारा असतो एक वेगळं काहीतरी दिसलं पाहिजे, लोकांनी त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा. हीच कला निर्मितीचं रहस्य आहे. आणि तुम्ही जर आजचे युवक पाहिले किंवा हो. तरुण पाहिले, तर तुम्हाला आजच्या युवकांची ताकद किंवा कमतरता काय वाटते? आजकालचे पेशन्स जरा थोडासा कमी पडतोय त्यांचा. पेशन्स वाढवला पाहिजे त्यांनी. कारण की त्यांना वाटतं की पटकन आपल्याला जॉब मिळाला पाहिजे, पटकन आपल्याला काम मिळालं पाहिजे. आता आम्ही बघतोय की आम्ही काम मिळवण्यासाठी खूप म्हणजे रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागायची. आजकाल कसं वाटतं मुलांना की आपण असं काम शिकून बाहेर पडलो की आपल्याला पटकन मोठं काम हवं. बरोबर. पण तेवढं पटकन काम मिळण्यासाठी तुमच्या कामाची लेवल तुम्ही सातत्याने ते काम करत राहिली पाहिजे. तर तुम्ही ऍक्च्युली तुमची प्रगती आणि तुम्ही मोठे व्हाल. पण तुम्ही सातत्य ठेवलं पाहिजे की असं विचार करून सोडलं नाही पाहिजे की आता आपण कसं काम आपल्याला मिळणार. आणि मोठ्या करण्यापेक्षा मोठं होतच राहतं. जेव्हा जेव्हा तुम्ही सातत्याने काम करत राहतो, तुमचं नाव ऑटोमॅटिक तुमच्या मागे वलय तयार होत असतं. बरोबर. जेवढी तुमची कामं प्रेझेंट होत राहतात, तुमच्या मागे ते वलय निर्माण होत राहतं. आणि स्ट्रेंथ काय आजच्या युवकांची? स्ट्रेंथ तशी आहे, चांगली काम करणारे सुद्धा मुलं आता खूप चांगली आहेत. म्हणजे आता तर मी असं म्हणेल की आमच्या वेळी जेव्हा ऍडमिशन घेत होतो 35-60% आतमध्ये असेल तरी ऍडमिशन मिळत होतं. आता तसं नाही. आता 90-99 मार्क पडले तरी सुद्धा ऍडमिशन घेणारी मुलं आता इकडे आहेत. आज जे ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर जवळजवळ तो 90च्या पुढे असेल तरच तुम्हाला तिथे ऍडमिशन आज मिळते. म्हणजे असं नाही म्हणता येईल की आज कलेचा हे कमी झाला दर्जा. नाही, आज चांगली हुशार मुलं सुद्धा ह्या क्षेत्राकडे वळत आहेत. आणि युवकांमध्ये ती जाणीव निर्माण झालेली आहे किंवा तो अवेअरनेस आलेला आहे. आज कलेचा अवेअरनेस फार लोकांमध्ये आलेला आहे.
आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पण प्रयत्न करतात आणि आधुनिक पद्धतीने पण ते चालू आहे. बरोबर म्हणजे डिजिटल मीडिया सुद्धा आजकाल ते वापरायला लागलेत मुलं. बरोबर सर तुमचं देखील काम आपण विविध ठिकाणी बघूही शकतो. तुमचं इमॅजिकाला देखील काम आहे. हो. तर असंच एक काम आहे न्यूयॉर्क येथील गीता मंदिर मध्ये. बरोबर. तर त्या कामाविषयी तुम्ही काय सांगाल? गीता मंदिर मधील हे माझा भाऊ जे मधनं पासआउट झाला होता आणि तो नुकतंच सुकून बाहेर पडला होता आणि ते काम आम्हाला मिळालं होतं. तेव्हा माझं शिक्षण अगदी झालेलंच नव्हतं. माझं कॉलेजला ऍडमिशन पण झालेलं नव्हतं. पण तेव्हा मी त्यांना हेल्प म्हणून मी मोल्डिंग कास्टिंग वगैरे मदतीला असायचो. पण ते पाहिलं तेव्हा त्याचे माझा जो मोठा भाऊ होता अविनाश, त्याची किडनी फेल झाली होती. पण तो तेव्हा काम करत होता आणि ते जे आनंद ऋषी म्हणून आहे ते इथं आले. त्यांनी बघितलं की हा मुलगा एवढं छान काम करतोय आणि मग त्यांनी ते बघितलं आणि ते म्हणले नाही आपण हा कष्ट करतोय ह्याच्याकडे हे काम दिलं पाहिजे. म्हणजे ह्याला आर्थिक पण मदत होईल आणि काम पण आपलं होईल. त्यांनी तो विचार करून त्यांनी जवळजवळ 5-6 वर्ष त्यांनी आपल्याकडून काम करून घेतलं. 7 वर्ष जवळजवळ आम्ही त्यांचं काम करत होतो गीता मंदिरचं. तर त्याच्यामध्ये खूप डेकोरेटिव्ह काम होतं. अविनी मात्र ते खूप जिगेरीने आणि कष्टाने काम केलं. एवढं फिनिश सुंदर काम केलं. ते फार म्हणजे त्यांना समाधान वाटलं की आपण जे पैसे दिले तिथे त्याचं त्यांनी चीज करून दाखवलं. एक समाधान आम्हाला सुद्धा वाटतं त्याच्यामुळे की चला आपलं एक काम फॉरेन मध्ये लागलं, त्या लोकांनी आपल्याला आणून दिलं आणि आपण ते करून दाखवलं, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आता मूर्तिकला असेल किंवा कोणत्याही प्रकारची कला असेल, ह्या कलेला समाजामध्ये जर स्थान निर्माण करून द्यायचं असेल तर कशा प्रकारचे बदल कलाकारांनी स्वतःमध्ये घडवायला हवेत असं तुम्हाला वाटतं? कलाकारांनी बदल हा नक्कीच करून घ्यायला हवा. डिजिटल मीडियाचा पण वापर करून घ्यायलाच हवा. कारण की आजकाल इतक्या आधुनिक पद्धतीने आणि लोकांच्या अपेक्षा खूप कलाकारांकडून वाढलेल्या आहेत की म्हणजे शिल्प लवकर व्हायला हवेत. बरोबर. मग आता तुम्ही तंत्रज्ञानामुळे आपण राउटर मशीनवर आता तुम्ही स्कॅन केल्यानंतर छोटं मॉडेल असेल ते स्कॅन केलं तर तुम्ही ते 100 फुटाला सुद्धा ते स्टॅच्यू उभा करू शकता. पार्ट मध्ये तुम्ही राउटर मशीनवर थर्माकोल मध्ये कार्विंग करून ते तुम्ही काम आजकाल उभे करू शकता. आणि त्याचा फायदा असा होतो की तो लेबर बार तुमचं मातीला पाणी मारणं, आर्मीचर उभं करणं हा तुमचा पार्टच निघून जातो त्याच्यामधनं. म्हणजे शारीरिक मेहनत कमी झाली आहे पण बौद्धिक पात्रता वाढलेली आहे त्याच्यामुळे की तुमचं टेक्निशियन वाढलंय पण त्याचा फायदा पण वेळ कमी झालाय आणि लवकर तुम्ही काम उभं करू शकता तेच. आणि तेवढ्या सुंदरतेने काम उभं राहू शकतं. पण त्याच्यामध्ये सुद्धा नुसतं तिथे काम सोडून चालत नाही. म्हणजे तुम्ही जे मशीन मधनं आलंय पण त्याच्यावर सुद्धा परत आपण थोडंसं काम केलंच पाहिजे. फिनिशिंग गरजेचं आहे. डिटेलिंग काम त्याच्यावर परत माती काम करणं गरजेचं आहे. कारण की तुमचा वेळ वाचलेला आहे. थोडंसं त्याच्यावर अजून थोडं काम केलं तर 100% तुम्ही जसं मातीमध्ये काम केलं आहे तसंच रिझल्ट तुम्हाला डिजिटल कामामध्ये सुद्धा मिळतो. सो बेसिकली तुमचं म्हणणं असं आहे की जरी म्हणजे कलाकाराने डिजिटल तंत्रांचा किंवा याचा वापर करून जरी घेतला आणि ते स्कल्पचर बनवलं तरी सुद्धा स्वतःचा टच देणं फार गरजेचं आहे. अगदी गरजेचं. तो हँडवर्क जो आपला स्वतःचा टच आहे ना तो जिवंतपणाच त्याच्यात निर्माण करू शकतो. अगदी ते गरजेचंच आहे. नक्कीच आहे. सर तुमचं सामाजिक योगदानही तेवढंच आहे. तुम्ही जेजुरीला स्वामींचं मठ देखील स्थापित केला आहे. बरोबर. स्वामींचा मठ बांधण्याचं कारण म्हणजे आमचा मोठा भाऊ होता. तो 18 वर्ष या कला क्षेत्रामध्ये काम करत होता. अकलूजची शिवसृष्टी, बाबू गेनूंच्या जीवनाचे प्रसंग, नंतर गाथा मंदिर मध्ये तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र ते अजून थोडं अर्धवट राहिलेलं आहे. पण तिथले 4 युगांमधले प्रसंग पण त्यांनी फार सुंदर अप्रतिम काम मोठं केलेलं आहे. आणि नागपूरचं 45 फुटाचं शिल्प पण त्यांनी एक बनवलेलं आहे. तो असं डायलिसिस वरून आला की तेवढं वर जाऊन तिथं परत काम करणं वगैरे 45 फुटावर एवढं तो मेहनत काम करायचा. हे नागपुरातलं शिल्प कोणतं आहे सर? नटराजाचं शिल्प आहे. अच्छा. आणि नागपुरात कुठे? ते पारडी नाका आनंदनगर मध्ये शिल्प आहे. अच्छा. आणि लता मंगेशकर गार्डन म्हणून लता मंगेशकर उद्यानामध्ये तुम्ही जसे त्या रूट वरनं चालत जाल तशी ती तुम्हाला डिजिटल पद्धतीने गाणी ऐकायला मिळतात. सेन्सर लावले होते त्यांनी की तुम्ही त्या मॉर्निंग वॉकला यायचं आणि त्या रूट वरनं फिरायला लागला
की तिथे तुम्हाला ती लता मंगेशकरांनी जी गाणी गालेली आहेत ती ऐकायला मिळायची. वाव. त्यामुळे तिथे एकदम ते क्लाउड खूप यायचं, गर्दी व्हायची तिथे. लोक तिथे खास आवडीने त्यासाठी ऐकायला गाणी तिथे मॉर्निंग वॉकला वगैरे जायची. आणि तिथे एवढी मोठी मूर्ती आणि एक बासरी पण केली होती तिथे, आणि त्याच्यावर बसवलेली एक हो. कोकिळा होती, ती फिरायची अशी. हवेचा प्रेशर आला की ती फिरायची. कारण कोकिळ्याची उपमा आपण लता मंगेशकरांना दिली होती. सो ही थीम बनवून त्यांनी हा, पण तिथेच कसं बासरीच्या याच्यावर आपण ती हे केली होती. 60 फुटाची बासरी होती. आणि हे शिल्प साधना आश्रम याची सुरुवात कशी झाली आणि का झाली? शिल्पसाधना आश्रम हे वडिलांचं एक स्वप्न होतं की आपल्या इथे मुलं जी खूप गरीब मुलं असायची पूर्वी, फार म्हणजे त्यांना फी भरण्यासुद्धा साठी पैसे नसायचे. अशा गरीब परिस्थितीतनं आलेल्या मुलांना सांभाळण्यासाठी त्यांनी आश्रम उभा केला. ओके. म्हणजे अभिनवला जे ऍडमिशन मुलं घ्यायची तर त्यांची राहण्याची सोय नसायची, हॉस्टेल नव्हतं तसं. मग त्यांनी काय केलं, इथं आमची पूर्वी आजोबांनी घेतलेली जागा होती तिथे त्यांनी ते चालू केलं धायरीमध्ये. मग त्यांनी तिथे मुलांना राहण्यासाठी सोय केली आणि तिथेच गणपतीची कामं करायची. मग ती मुलं ती काम करता करता शिक्षण पण व्हायचं आणि त्यांना शिकायला पण मिळत होतं. म्हणजे स्कल्पचर मीडिया पण शिकायला मिळत होता, काम पण करता येत होतं आणि त्यांचं अभिनवमध्ये शिक्षण पण पूर्ण होत होतं. म्हणून त्यांनी सातत्याने जवळजवळ 10-20 वर्ष त्यांनी कंटिन्यू अशी मुलं खूप सांभाळली आणि खूप मुलांना, विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलेलं. पण हे असं करावंसं का वाटलं? काहीतरी कारण की त्यांनी तो त्यांच्या पाठीशी त्यांचा स्वतःचा अनुभव होता की मी किती कष्टाने उभं राहिलोय आणि मला किती त्रास झाला होता. तर ह्यांना सुद्धा ते पुढे नेणं गरजेचं आहे या मुलांना. कारण की ते त्यांच्या घरचे आज शेती फक्त करून इकडे घरी पैसे पाठवणं फार कठीण होतं. पुण्यामध्ये शिक्षण घेणं, त्यांच्या राहण्याचा खाण्याचा खर्च जो होणार होता आणि त्या मीडियासाठी लागणारा रंग, कॅनव्हास ते त्यांना मिळवण्यासाठी पैशांची गरज पडायची. तर घरचे तर द्यायचे नाही, कारण की हा घरचं सोडून तसं रागूनच आलेले विद्यार्थी असायचे. कारण की आवडीने कोणी घरच्यांनी पाठवलेलं नसायचं. त्याची आवड आहे म्हणून तो इथे शिकायला आलाय. मग त्याला अजून प्रोत्साहन देऊन ते वडील त्याच्यातनं मात्र ते काम करत होते. जसं वडिलांनी मगाशी म्हटलं की त्यांच्या एक बाई होत्या हो. आणि त्यांनी प्रोत्साहन दिलं म्हणून ते आज घडले. कला पुढे ते जोपासू शकले. अगदी बरोबर. तर तो एक भाग आहे. हो. तर आणखीन एक गोष्ट की कला आणि संघर्ष याचा संबंध तुम्ही कसा जोडाल? संघर्ष हा करावाच लागतो. कारण की संघर्ष केला नाही तर तुम्ही आर्टिस्ट म्हणून होणारच नाही. कारण की तेवढं जिगिरीने तेवढं काम करतच राहावं लागतं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे कॉम्पिटिशन, म्हणजे आपण जेव्हा करतो म्हणजे की एखादा पुतळा स्टॅच्यू करायचा तर त्याची लय, त्याची फोर्स हा सांभाळता आला पाहिजे. म्हणजे त्या स्कल्पचर मध्ये आपण सगळा जीव ओतला गेला पाहिजे. त्याचे ते एक्सप्रेशन आहे ते दिसणं पण गरजेचं आहे. म्हणजे तो रागवलाय, तो रडतोय किंवा तो गातोय, हे भाव जोपर्यंत त्या शिल्पामध्ये उतरत नाहीत तोपर्यंत ते शिल्प जिवंत झाल्यासारखं वाटत नाही. त्यामुळे हे तुमचं काय म्हणू त्याला आपण, तुमचे कष्ट म्हणा किंवा तुमचा अनुभव हा त्याच्यात उतरत जात असतो आणि सातत्य त्याच्यामध्ये तुम्हाला कष्टाने हे काम करावं लागतं. मेहनत आहे. संघर्ष याच्यासाठी होतो की संघर्ष बरेचदा हे शिल्प घडवत असताना त्याच्यात यशही येतं आणि अपयशही येतं. अगदी बरोबर आहे. आणि अगदी म्हणजे आपल्याला मदत तर तशी कुणी करत नाहीये, परंतु घडलेलं शिल्प जर योग्य पद्धतीने घडलं नाही तर ते पुन्हा घडवावं लागतं. अगदी असंच एक तुम्हाला सांगतो आता, म्हणजे आम्ही शिल्प अकलूजचं एक शिल्प बनवत होतो आणि बाबासाहेब पुरंदरेंचं मार्गदर्शन आपल्याला त्याच्या बरोबर होतं. तर बाबासाहेब पुरंदरे इथे आले आणि आज आमचं इथलं स्टुडिओ जो आहे तो सगळं शिवमय झालाय. म्हणजे त्यांनी स्पर्श केलाय आणि आमच्या सगळे महाराजांच्या विषयी काम. तर तो कशामुळे, तर असं एक झालं होतं प्रसंग की आम्ही रांझ्याच्या पाटलांचा विषय होता, ते पॅनल लावलं होतं भिंतीवर आणि रांझ्याच्या पाटीलांना असं धरून आणलेलं, असं बांधून आणलंय. आम्ही असं पूर्ण लावलं होतं भिंतीवर ते शिल्प, त्या मातीमध्ये उभं केलं होतं. तर बाबासाहेब आले, म्हणाले अरे असं नकोय आपल्याला, हे असं त्याला उभा केलेला आहे तोशामध्ये. तसं नाही म्हणे, तो भीक मागताना वाटलं पाहिजे म्हणे महाराजांच्या समोर की माझे गयावया करतायत, की मला सोडा, माझ्याकडून जो गुन्हा झालाय तो माफ करा, अशी गयावया करताना ते पाहिजेत आपल्याला. आणि अशी गयावया करताना तुम्हाला ते शिल्प आम्हाला घडवायला सांगितलं. म्हणाले हे असं
तो जो रुबाब होता तो उलटा आपल्याला कमी करायचा आहे. रुबाब जर आपण उभा राहिला महाराजांसमोर असं नाही दाखवायचा, तो आपल्याला गयावया करताना दाखवायचा आहे. म्हणजे क्षमा करा मला अशी याचना करताना तो दाखवायचा. आणि मग तो आम्ही पूर्ण ते पॅनल काढलं आणि त्याच्यामध्ये तो गयावया करताना असं दाखवलेला आहे. गुडघ्यात टेकलेत आणि महाराजांसमोर गयावया करतो की मला सोडा, माझं माफ झाली, चूक झाली. असं तर बाबासाहेबांनी म्हणजे असं होणं पण गरजेचं आहे. म्हणजे शिल्प घडवलेलं आपण कधी कधी चांगलं व्हावं म्हणून काढून पण टाकलं पाहिजे. म्हणजे नवीन निर्मिती पण केली पाहिजे की ते लोकांपर्यंत रुजतं. की कारण ती असंच आपण जोशाने दाखवलं असतं तर ते लोकांच्या मध्ये भय झालं नसतं. करेक्ट आहे. ते भय कशामुळे झालं की तो दयावया मागतोय, तो गुडघ्यावर टेकला आणि महाराजांसमोर झुकलाय. जिजाऊ म्हणतात की चौरंग करून टाका त्याला, म्हणजे त्याचे हात दोन्ही काढा आणि त्याचे पाय पण काढून टाका, चौरंग करून टाका म्हणाले. बरोबर. तेव्हा तो गयामया करायला लागला. ते उतरणं गरजेचं होतं म्हणाले. अजून एक तुमचा औरंगजेबाचंही असंच एक आता स्कल्पचर हा आता ते अजून आता प्रतापगडच्या पायथ्याशी ते शिल्प बसणार आहे, अच्छा. रेडी झालंय. ते सुद्धा असं झालं की महाराष्ट्रातल्या 8-10 शिल्पकारांकडून त्यांनी छोटी छोटी मॉडेल मागवली आणि त्याच्यामध्ये आपलं मॉडेल 1 नंबरला पास झालं. अच्छा. एक ती अभिमानाची गोष्ट आहे की आपण एक तो कॉम्पिटिशन करताना महाराजांनी त्यांना अफजल खानाला असं ढकललंय आणि मग त्यांनी वार केलाय, कोथळा बाहेर काढला. तो एक जोश त्याच्यामध्ये दाखवलाय, पूर्ण त्या मूर्तीतून दिसतंय. बापरे. आणि तो असं न करता बाकीच्यांनी जे केलं होतं मिठी मारतायत आणि असं खंजरीने वार होतोय वगैरे, तर आपण जो जोश दाखवल्यामुळे तिथे आपलं जे जो रिदम आला होता त्या स्कल्पचर मध्ये. कारण की हे शिल्प जे घडणार आहे किंवा तिथे आता जे बसणार आहे ती जागाच अशी आहे की तिथे महाराजांनी जे शौर्य गाजवलंय ते लोकांसमोर दिसणं गरजेचं होतं. खरं तर बाबा मगाशी सांगत होते की त्यांनी जेव्हा सुरुवात केली होती त्यांच्या कलेला किंवा त्यांच्या आयुष्याला, खरं तर एक आईवडील म्हणून त्यांच्या आईवडिलांची एक अपेक्षा होती की त्यांनी शिकावं आणि त्यांना माहित होतं की त्यांची कला त्यांना म्हणजे सतत बोलावते किंवा सतत अट्रॅक्ट करते त्याच्याकडे, बरोबर. त्यामुळे त्यांना त्यांची कला जोपासणं कठीण गेलं. बरोबर. बाहेर पडावं लागलं घरातून, बराच स्ट्रगल करावा लागला. तुमचे वडील म्हणून तुम्हाला सरांचा सपोर्ट कसा मिळाला? आम्हाला उलट झालं, आम्हाला खूप सपोर्ट झाला. त्यांना खूप विरोध होत होता, आम्ही तो डोळ्यांनी पाहिलेला सुद्धा आहे. कारण की कसं होतं, घर संपूर्ण जेव्हा पीओपी असे मटेरियल असं आहे की ते सगळं घरामध्ये सगळे पांढरे पाय उठत जायचे. त्यामुळे घरातनं फार विरोध व्हायचा आणि आजी ओरडायची, आजोबा ओरडायचे. तरी सुद्धा त्यांनी ते सोडलं नाही. पण त्याच्यातनं त्यांनी घडून दाखवलं की आपण जे काम केलंय आज लोकांपर्यंत पोहोचतोय. त्याच्यामधनं ते घडलेले आहे त्याच्यामधनं. म्हणजे त्यांना विरोध झाला पण त्यांनी तो सांभाळून काम केलं आणि त्यांनी करून दाखवलं की आज एक छान त्यांनी महाराष्ट्रभर त्यांचं स्वतःचं नाव किंवा भारतभर नाव त्यांनी म्हणजे करून दाखवलं. म्हणजे आणि त्याचा फायदा आम्हाला सुद्धा मिळतोय. एक त्यांनी बेस तयार करून ठेवलाय, फाउंडेशन तयार करून ठेवलं होतं, त्याच्यावर फक्त आम्हाला उभं राहायचं. त्यामुळे आम्हाला कमी मेहनत घ्यावी लागली, त्यांना एवढी फार मेहनत घेऊन म्हणजे ते कष्टातूनच उभं करावं लागलं सगळं. पण आम्हाला अगदी बेस रेडी असल्यामुळे, फाउंडेशन रेडी झालं, आम्हाला बिल्डिंग बांधायला थोडस एकदम सोपं झालं. मग हे तुम्हाला ताळमेळ कसा बसवता आला? कारण बाबांची परंपरागत कला आणि तुमची डिजिटल कला, कारण आज आम्ही जेव्हा स्टुडिओमध्ये हे स्कल्पचर बघतोय किंवा हे, तर तुम्ही तंत्रज्ञानही वापरताय आणि तुम्ही परंपराही जपता. अगदी बरोबर. ताळमेळ तुम्ही कसा बसवता? आता काय झालं की हे आधुनिक पद्धतीने काम करणं सुद्धा गरजेचं आहे. कारण की तुमचं आता एवढा डिजिटल मीडिया झाल्यामुळे एवढं फास्ट सगळं लोकांना अपेक्षा आहे की एवढे लवकर काम व्हायला हवं. त्यामुळे आपल्याला त्या मीडियाकडे वळणं गरजेचं आहे. कारण की मीडियाचा फायदा करणं सुद्धा गरज, म्हणजे मीडियाचा फायदा घेणं, वेळेसोबत चालणं गरजेचं आहे. अगदी वेळेप्रमाणे आपण चाललं पण पाहिजे. आता माझी मुलगी त्याच्याकडेच वळाली. तिने पेंटिंग केलं, मास्टर केलं, पण तिला म्हणलं की तू जरा थोडस आमच्या स्टुडिओ लक्ष घाल आणि हा जरा थोडस तू आधुनिक पद्धतीने जरा त्याच्यामध्ये डिजिटल कडे जा. तर ती मात्र त्याच्यामध्ये ती तंत्रज्ञानामध्ये ती पूर्ण आज रेडी झालेली. पण त्याचा आम्हाला पण अभिमान वाटतोय. आता मुलगा अजून 2nd इयरला आहे, तो अजून हळूहळू शिकेल अजून. पण बाबांनी कधी विरोध केला का तुम्हाला की नाही, उलट नाही, आम्हाला कधी विरोध झाला नाही, त्याचा फायदाच झाला. कारण की उलटे आम्हाला म्हणायचे तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्या,
अच्छा. अरे इकडे वा. जा, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये भाग घ्या, स्कल्पचर मध्ये एंट्री पाठवा, आधुनिक पद्धतीने कामं जाऊन लोकांची बघा, हम्म. काय त्याने आधुनिक पद्धतीने केलंय किंवा काय त्याने ते विचार करून ते काम केलंय. जाऊन म्हणायचे, म्हणजे गेलेले मी जहांगीर आर्टला म्हणे, मी जेव्हा शिकत होतो आम्ही तर दर शुक्रवारी हम्म. एक्झिबिशन नवीन नवीन लागायचं की तिथे अच्छा. जाणे काय मांडलंय म्हणून आम्ही आवर्जून बघण्यासाठी जायचो. हम्म. दर शुक्रवारी शो चेंज व्हायचा हम्म. आणि तो आम्ही बघण्यासाठी तिथं मुद्दाम जायचो, कारण की त्या कलाकाराने काय त्याने मांडलं आहे. कारण आपण जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत आपल्याला उमजत सुद्धा नाही. हम्म. जोपर्यंत तुम्ही सारखं बघितलं पाहिजे, सातत्य पाहिजे की नवीन काय घडतंय, नवीन काय कोण काय क्रिएटिव्ह पद्धतीने मांडतंय, आपण त्या पद्धतीने पण आपल्यामध्ये बदल घडवत गेलं पाहिजे. आता माझ्याकडे काही शब्द आहेत, हम्म. त्या शब्दांहून तुम्हाला काय आठवतं हो. ते आपण पाहूया. नक्की नक्की. पुणे. पुण्यामधील पुण्याचा इतिहास, मग तो जवळजवळ दुसऱ्या शतकापासून ते जवळजवळ 15-16व्या शतकापर्यंत, म्हणजे स्वातंत्र्य मिळेस तोपर्यंत जवळजवळ आम्ही पुण्याचा इतिहास केलेला आहे. हम्म. आणि ते पण ऍग्रिकल्चर कॉलेज आहे हम्म. पुण्यातलं, नाव काय? ऍग्रिकल्चर कॉलेज. कॉलेजचं नावच आहे. हो, कॉलेजचं नाव. त्याच्या बाहेर हम्म. त्या ब्रिजच्या तिथे आमदार भोसले म्हणून आहेत, हम्म. त्यांनी ते घडवून घेतलेलं आहे. अच्छा. मग तेव्हा तो कुंभारली, कासारली अशा 2 वाड्या पूर्वी संगम ब्रिजवर बसलेल्या होत्या. हम्म. ह्याच्यावर मग त्यांनी खूप रिसर्च केला, हम्म. सगळी पुस्तकं पुण्याचा वाचून काढली. हम्म. मग त्याच्यामधले काय महत्वाचे प्रसंग आपण घ्यायला पाहिजे हम्म. ते त्यांनी मात्र खूप आम्हाला त्याचा सपोर्ट केला आणि पूर्ण पुण्याचा इतिहास त्यांनी वाचून काढून मग ते प्रसंग त्याच्यातनं फायनल केले. जवळजवळ 24 ते 25 प्रसंग आम्ही त्याच्यामध्ये मांडले, म्हणजे अक्षरशः मेट्रो पर्यंत आम्ही आणले. ओ. मेट्रो पण त्याच्यामध्ये दाखवली इथपर्यंत, म्हणजे इंग्रजांची रेल्वे टू मेट्रो मेट्रो. असा पण विषय त्याच्यामध्ये आम्ही घेतला. ओके. आणि हे मूर्तींच्या माध्यमातून तुम्ही आम्ही पॅनल मध्ये केलं. केलेलं आहे. हो. आणि हे आपल्याला पाहायला मिळेल पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर ऍग्रिकल्चर कॉलेजच्या ब्रिजच्या तिथे. हो, अगदी समोर. क्या बात, क्या बात. JSW, जिंदाल स्टील वर्क्स. जिंदाल हे स्कल्पचर बापूंचं नॅशनलला पाठवणार होते, तर ते मोठं होतं स्कल्पचर आणि ते बॉम्बेला कलामेळा भरला होता, तर तिथे त्यांनी ते कलामेळ्यामध्ये ते स्कल्पचर ठेवलं होतं. हम्म. त्यांना ते फार स्कल्पचर आवडलं अच्छा. आणि त्यांनी ते परचेसच केले तिथे लगेच समोर अरे जागेवरच. बापरे. त्यांना एवढं सुंदर वाटलं की एवढं सुंदर स्कल्पचर आहे ते. हम्म. मग त्यांनी ते त्यांच्या कंपनीमध्ये नाशिकच्या नाशिक रोडला जे आहे हम्म. ती जिंदल कंपनीची जी कंपनी आहे हम्म. तिथे त्यांनी गेटवर त्यांनी ते शिल्प बसवलेलं आहे. अच्छा. आणि तसंच आता नंतर अकलूजचं एक आहे अच्छा. की अकलूजला शिवसृष्टी करायचं विजयशी मोहिते पाटील आहे, हम्म. त्यांनी ते ठरवलं होतं की आपल्याला एक अकलूजला शिवसृष्टी उभी करायची. हम्म. तुम्ही आम्हाला म्हणाले की तुम्ही कधी पाहिली का, हम्म. तुम्ही डेरवनला गेलाय का, की म्हणे डेरवनला एक शिवसृष्टी उभी केलेली आहे. हम्म. तर आम्ही ती बघण्यासाठी म्हणे जाऊन बघून या, हम्म. आपल्या त्याच्यापेक्षाही छान आपल्याला शिवसृष्टी उभी करायची. हम्म. तर तशा पद्धतीने मग आम्ही जाऊन डेरवनला जाऊन बघून आलो, तर आपण त्यापेक्षाही सुंदर घडू शकू याचा नक्कीच आम्ही त्या विजयशी मोहिते पाटलांना शब्द दिला क्या बात. आणि तो खरा ठरला. हम्म. म्हणजे अक्षरशः तिथे लाईट अँड साऊंड सुद्धा निर्माण झाला. हम्म. खूप मोठा शो त्यांनी केला आणि खूप छान काम तिथे झालेलं आहे. जवळजवळ आजही तिथे ते पाहायला मिळतं, तिथे लाईट अँड साऊंड सुद्धा आहे. जवळजवळ तिथे 23 प्रसंग उभे केलेले आहेत हम्म. आणि पूर्ण राज्याभिषेकचा पूर्ण सोहळा हम्म. बापरे. तिथे आपण घडवलेला आहे. चित्र 82 शिल्प आहेत त्या. 82 शिल्पांच्या माध्यमातून. हो, ते ह्याचं राऊंड मध्ये ठिकाण, स्कल्पचर आहेत, राऊंड मध्ये. अकलूजला एक्झॅक्टली कुठे आहे हे? अकलूजला नीरा नदीच्या कडेला आहे. अच्छा. अगदी अकलूजचा किल्ला कुणालाही विचारा. ओके. जुना फोर्ट होता हम्म. जिथे औरंगजेबची मुलगी म्हणजे संभाजी महाराज तिथे त्यांना कैद, म्हणजे संभाजी महाराजांनी इकडे कैद झाली होती, हम्म. तेव्हा तिथे राहायला ते औरंगजेब तिथे राहत होते त्या किल्ल्यामध्ये. अच्छा. तेव्हा तिथे ती बातमी कळाली होती, असा त्या ओके. किल्ल्याचा इतिहास आहे. इतिहास आहे आणि त्या किल्ल्यामध्ये आपण आज शिवसृष्टी उभी केलेली आहे. उभी केलेली. गाथा मंदिर. गाथा मंदिर हे म्हणतात आता कराडकर घुले महाराज हम्म. ह्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की आपण गाथा मंदिर बांधतोय, तर त्याच्यामध्ये 4 युगांमध्ये अवतार दाखवायचे आपल्याला. म्हणजे त्याच्यामध्ये नरसिंह अवतारामध्ये भक्त प्रल्हाद, हम्म. त्याच्यानंतर रामायणामध्ये राम आणि राम. अंगद. हम्म. अंगत हा महत्वाचा ते. हा, म्हणजे हाच अवतार म्हणजे जसा पुढे आलाय हम्म. ते त्यांनी दाखवलं. त्याच्यानंतर कलियुगामध्ये विठ्ठल आणि नामदेव महाराज, हम्म. अच्छा. म्हणजे हीच रूपं पुढे पुढे कंटिन्यू होतात. हम्म. हम्म.
आणि त्याच्यानंतर मग तुकाराम महाराजांचं, नामदेव महाराज म्हणजे तुकाराम महाराज आहेत हम्म, असं आम्हाला त्यांनी ते समजून सांगितले, ही स्टोरी आहे. हम्म. हे मग ह्या स्टोरीवर आम्ही ते पॅनल बनवलेले आहे. अच्छा. आणि हे पाहायला कुठे मिळणार? हे गाथा मंदिर देहू मध्ये आहे. देहूमध्ये. देहू जो ते मंदिर 100 फुटाचे आहे, कळसामध्ये हे प्रसंग लावलेले आहे. ओ, आतमध्ये कळसाच्या आतमध्ये सगळे जवळजवळ ते प्रसंग. 16 बाय 16 फुटाची पॅनल आहेत. अच्छा. आणि त्या- त्याच्यावर हे शिल्प उभं त्याच्यावर ही शिल्प केलेली आहेत. आणि आता त्यांचंच गाथा मंदिर मध्ये तुकाराम महाराजांचं जीवन चरित्र चालू आहे आपल्याकडे. हम्म, हम्म, ते पण मोठं आहे. तिथे जवळजवळ 100 ते 200 फिगर राऊंड मध्ये होणार आहेत. हम्म. आणि 23 प्रसंग त्याच्यामध्ये आहेत, अच्छा. आणि ते आता आपण उभे करणार. चालू आहेत. क्या बात आहे. इमॅजिका. इमॅजिका मध्ये फार मोठंच काम होतं ते. हो. ते चॅलेंजिंग होतं आणि कमी वेळेमध्ये काम करायचं होतं. हम्म, रतौबगड होतं, अलिबाबा होता, नंतर वेवपूल वगैरे अशी बरीचशी कामं तिथे होती. त्याच्यामधले आम्हाला 2 कामं मिळाली, एक रतौबगड आणि अलिबाबा. हम्म, आणि सगळे तिथे फॉरेनर लोक येऊन काम करत होते. हम्म. त्याच्यामध्ये इंडियामधलं आपण असं आहो की ज्यांना आपल्याला First एंट्री one. तिथे मिळाली होती. हम्म. आणि तिथे मनमोहन शेट्टी सर इथे स्वतः घरी इथे आले, हम्म. त्यांनी आपला स्टुडिओ पाहिला, काम पाहिलं. त्यांना फार आनंद झाला की म्हणजे आपल्या इंडियामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं काम करणारी लोक होतंय. आहेत. आहेत. त्याचा आम्हाला पण म्हणजे त्यांनी म्हणाले की नाही नाही सर, तुम्ही हे काम करा. हम्म, त्यांचा एक मॉकअप करून जसं म्हणाले की आम्हाला दाखवा हे. हम्म. आणि मग ते आम्ही करून दाखवले. ते फार खुश झाले. फॉरेनर लोक सुद्धा आले ते बघण्यासाठी. ते म्हणाले सुंदर काम झालंय, काही त्यात काही शंका नाही. असं इमॅजिका मधली अलिबाबा आणि रतौबगड ह्या 2 दोघांचेही आपल्याला कामं मिळाली होती. आणि ते सगळं त्याचं इंटिरियर इंटेरियर त्याच्यातले म्हणजे ते प्रसंगामधले तिथले सगळे बारकावे, तिथले राजवाडा, तिथले महाल किंवा हम्म. तिथे व्यापारासाठी जे असतात सगळे पूर्ण उभं केलं. बार्डी, कुंडी. सगळे माठ वगैरे असे ते चोर सगळं बारकाईने केलं होतं. खूप. आणि स्वतः तिथे जाऊन सरांनी राहिले. हो. जवळजवळ 200 स्टाफ तिथे काम करत होता. मी इकडे क्लेवर सांभाळत होते. तिथे इन्स्टॉल करायचं काम वडील करून घेत होते. अच्छा. हं. क्या बात. ते स्वतः तिथे जाऊन उभं राहून तिथे काम करत होते. तेव्हा मनमोहन शेट्टी मला म्हणाले, अरे सरांना तिकडे कशाला पाठवलं, तू इथे थांबायचं, सरांना तिकडे स्टुडिओवर ठेवायचं. नाही म्हणले, ते आवडीने म्हणले तसं हे आहे. दादा, तुमची फिलिंग काय होती जेव्हा इमॅजिकाला तुम्ही 200 लोकांबरोबर तिथे त्या सगळ्या गोष्टी घडवत होते? तुमच्या फिलिंग्स काय होत्या तेव्हा? कुठली थीम घेतली ना ती उभी करणं हे फार जिकिरीचं काम आहे. आणि अलिबाबा चाइल्ड चोर हे तसं अवघड शिल्प आहे. हम्म. अरेबियन सगळी थीम आहे Theme त्याच्यात. आहे. हो. आणि ती वेशभूषा, केशभूषा, तिथली घरं, तिथली झाडं सगळं वेगळंच आहे. हम्म. पण छान झालं ते. तुम्हाला समाधान लाभलं? म्हणजे काय, अहो ते जगात नंबर 1 लागणार होतं. हं. तर ते दोन नंबरचं शिल्प आहे ते. अच्छा. आणि आपल्याला फ्रान्स ऐकला नाही, नेपोलियन नंबर 1 ला आहे हम्म, हम्म. आणि शिवसृष्टी जगात नंबर 2 ची आहे. क्या बात. असं आहे. अकलूजच्याबद्दल फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये खूप खूप कॅरेक्टर पण आपण म्हणजे ते एक्सप्रेशन वगैरे छान बाबासाहेबांनी खूप सपोर्ट केला. आणि म्हणजे त्याच्यातले वेशभूषा मग त्यांनी अक्षरशः हावभाव करून दाखवायचे आम्हाला हम्म, की चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन काय हवे, हम्म. डोळे कसे हवे. मग आणि त्या दिवशी काय होतं, अमावस्या होती, मग रात्र होती, मग तो अंधार होता, हम्म. लढायला चाललेले. मग तसे ते पद्धतीने बॅकग्राऊंड पण तसे ते मॅच करायला पाहिजे. मग पावसाळ्याचे दिवस आहे तर पाऊस पडताना वाटलं पाहिजे. हम्म. असं सगळं ते फिलिंग मात्र त्या पूर्ण उभा प्रसंगच करायचे आमच्या डोळ्यासमोर. म्हणायचे असं घडलं पाहिजे, ते दिसलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांनी जशी ड्रॉइंग करून घेतली दलालांकडून, हम्म. तसं त्यांनी आमच्याकडून स्कल्पचर निर्माण करून घेतली. हम्म. म्हणजे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मी पेंटिंग जशी करून घेतली तसे माझ्याकडून शिल्प सुद्धा घडवून झाली पाहिजे. झाली पाहिजे. आणि ते त्यांनी आमच्याकडून करून घेतले. करून. ह्याचा एक अभिमान आम्हाला आहे. म्हणजे दलालांकडून जशी त्यांनी काम करून घेतलं, हम्म. ड्रॉइंग करून घेतली, तशी आमच्याकडून स्कल्पचर करून घेतली. ह्याचं आम्हाला एक समाधान झालं. क्या बात. हुतात्मा बाबू गेनू. हुतात्मा बाबूगेनूंवर ह्यांनी खूप छान म्हणजे त्यांच्या स्टडी जाऊन करून आले. हम्म. त्यांचे ते पुतणेच ना हो त्यांचे, हम्म. त्यांना त्याच्या भेटले, घरी पण गेलो होतो. त्यांच्या घरी गेले, त्यांच्याकडून ती माहिती सगळी करून घेतली. आणि मग हुतात्मा त्याच्या बाबू गेनूंच्या घरी. घरी त्यांचं तिथं पूर्वी अगदी 2च रूम अहो, होते आता त्यांचे. एक बारीक घर आहे. छोटं घर होतं, पडलं होतं ते.
पण आता ते गव्हर्नमेंटने दुरुस्त करून तिथेच ते मग आपलं जीवनपट आता त्यांनी उभा करून घेतला. मग त्यांनी सुद्धा म्हणजे चालत पालत बॉम्बेला गेले होते म्हणजे हो. ते सुद्धा त्यांच्या स्टोरीमध्ये आलं. हो. मग ते त्या मिलमध्ये काम करत होते, डबे टाकायचे काम करत होते, हे तो सगळं तिथे आपण रेखाटलेलं आहे. म्हणजे हे मूर्तीच्या माध्यमातून. हे सगळा अभ्यास त्यांनी केलंय. ते चौकशी करून ते मग त्याच्यावर पूर्ण अभ्यास केला आणि मग त्यांनी ते मांडलेली शिल्प आहे तिथे. ही शिल्प कुठे पाहायला मिळतात? ही ते भाडुंग पडवळला जुन्नर मध्ये आहे. जुन्नर मध्ये जुन्नर अच्छा. बाबांचं गाव जुन्नर मध्ये आहे. अच्छा, माडुंग पडवळ तिथे ते आपण लावलेले आहे. जवळजवळ 10 प्रसंग त्यांच्या जीवनावरचे आपण तिथे रेखाटले. पाहायला मिळतात. म्हणजे ते ट्रक मध्ये उडी मारून ते ट्रक खाली बलिदान देत आहेत, बलिदान देतात. तो प्रसंग अक्षरशः अंगावर काटा यायचा. एवढं सुंदर शिल्प ते झालं. क्या बात. क्रांती चौक. क्रांती चौक म्हणजे संभाजीनगरला आहे. तो आयुष्यातलं माझ्यामध्ये एवढं मोठं शिल्प म्हणजे मेटलमध्ये आणि ते फाउंड्री आपण त्याच्यामुळे निर्माण झाली आपल्याकडे. हम्म. मेटलचं काम पहिलं आपलं आहे ते. हम्म. म्हणजे त्याच्या आधी आपण फाउंड्री बाहेरनं काम करून घेत होतो, पण स्वतःची फाउंड्री नव्हती. वडील म्हणले नाही नाही तू बाहेरनं काम करून घेतोय, त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या फाउंड्रीमध्ये काम केल्यानंतरचा जो अनुभव आपल्याला मिळतो तो आनंद जगा वेगळा आहे. कारण की आपण सगळं ते पहिल्यापासून म्हणजे माती कामापासून ते अगदी मेटलच्या कास्टिंग पर्यंत आपण काम केल्यानंतरचा जो अनुभव मला मिळाला ना, हम्म. तो अप्रतिमच. म्हणजे एवढं मोठं शिल्प मी पहिल्यांदाच आणि फाउंड्री ओपन केली आणि एवढं 25 फुटाचं शिल्प घडवलं. काही अनुभव नसताना सुद्धा मला मी मग थोडीशी माणसं हायर केली की बाबा चला आपले कास्टिंग करणारे नवीन माणसं आपल्याला पाहिजे. हवी आहेत. पण त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळाला. आणि तिथे प्रॉब्लेम असा झाला होता की आम्ही काम करत होतो तेव्हा लॉकडाऊन झालं होतं हम्म. आणि शिल्प तर एका वर्षात पूर्ण करायचं होतं हो. आणि ते जिगिरीचं काम होतं हम्म. आणि ते कष्ट करत होतो. आणि तिथे अजून एक प्रॉब्लेम असा झाला की आम्ही कोटेशन भरलं होतं तेव्हा होता 300 रुपये किलोचा रेट होता मेटलचा आणि तेव्हा झाला तर 600 रुपये. हो. तो मात्र आर्थिक फटका आम्हाला सोसावा लागला, पण शिल्प आम्ही पूर्ण केलं. ही म्हणजे commitment आहे. ही कमेंट म्हणजे आपल्या खिशातनं पैसे करून आपण शिल्प लावलं, हम्म. त्याचा आम्हाला अजून आनंद वाटतो की ठीक आहे चला आपल्या हातून एक शिल्प घडलं. पण त्याच्यामुळे आज माझ्या नाव एवढं झालं की आज सगळे म्हणजे मराठवाडा साईड सगळे तिकडून ते शिल्प पाहिल्यानंतर सगळेजण इकडे येत आहेत. हम्म. आज त्याच्यामुळे माझ्याकडे पूर्ण लाईनच लागलेली आहे शिल्पांची. मग त्याच्यावरचे दागिने, त्याच्यावरचे एक्सप्रेशन, त्याच्यावरच्या नसा हम्म. एवढा बारकाईने अभ्यास करून ते शिल्प घडवलेलं आहे. आणि त्या शिल्प पाहिल्यानंतर खूपच अप्रतिम आहे ते शिल्प. म्हणजे लवकर नावच काढतात तिथे गेल्यानंतर की म्हणे तुझ्या जीवनातलं पहिलं छान शिल्प आहे. तर असंच तुमचं प्रतापगडावरचं पण आहे ना हो. काम? प्रतापगडच्या पायथ्याशी एक शिवकालीन खेडेगाव आहे. हम्म. तिथे काय नाव केलंय, काय त्या खेडेगावाचं साहेब? शिवकालीन खेडेगावच म्हणून नाव त्याला दिलेलं आहे. दिलेलं आहे. शिवकालीन खेडे म्हणजे 12 बलुती हम्म. महाराजांना कशी उपयोगी पडायची. हम्म. म्हणजे लोहार, भाले घडवणं, तलवार करणं. तर मग असे प्रत्येक बलुती जी असायची ती महाराजांना कशी उपयोगी पडली हम्म. म्हणून महाराज आज स्वराज्य उभे करू शकले. बरोबर. म्हणजे घराघरातली माणसं त्यांना उपयोगी पडली हम्म. आणि प्रत्येकाने त्यांना सपोर्ट केला म्हणून आज महाराष्ट्र आपला जे महाराजांमुळे आहे. आपण निर्माण आणि केलेलं तुम्ही ते अगदी बारकाईने केलं. बारकावीने केलेलं आहे तिथे काम. म्हणजे अक्षरशः कुंभार सुद्धा महाराजांना उपयोगी पडलेला आहे. हा. कारण की घरामध्ये मडकी बनवून तो तिकडे घरांमध्ये देणं हम्म. किंवा स्वयंपाक करण्यासाठी लागणारी मग स्वराज्याला ही कामं कशी उपयोगी पडली लोक हम्म. ही तिथे आपण दाखवलेलं आहे. सो 12 बलुते जे आहेत हो. ते बलुतेदार आणि त्यांची कामं आणि हो. त्याच्यातून निर्माण झालेलं स्वराज्य स्वराज्य मदतीने मदत तो सगळा तिथे मांडलेला आहे. मांडलेला आहे. जवळजवळ 2 ते 3 एकर मध्ये त्यांच्या त्या शिल्प आहे. क्या बात. ते आप्पा उत्तेकर म्हणून आहे, त्यांनी ते स्वतःच्या ह्याने तयार केले. म्हणजे गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट नाहीये, स्वतःच्या आवडीने स्वतःची जागा होती म्हणून त्यांनी ते उभं करून घेतलं. त्यांना काहीतरी खूप द्यायला लागतंय आणि त्याच्या हो. माध्यमातून त्यांनी हो. विचार करून दिला. पण त्यांनी ते हळूहळू टप्प्याटप्प्यात उभं करून घेतलं. हम्म. 2-3 वर्ष लागले पण ते हम्म. छान त्यांनी करून घेतलं. छान छान. तर आपल्या मागचंच जे आहे हे तुम्ही काय आहे? हा जो प्रसंग आहे हा कान्होजी आंग्रे आणि पेशवे हम्म. यांची भेट राजमाचीला इथे झालेली आहे हा, हा. आणि त्याविषयी ती चर्चा करतायत हम्म. असा तो प्रसंग आहे. अच्छा. आणि तुकाराम महाराजांचं व्यापार करत होते हम्म. आणि त्याबरोबर ते कीर्तन पण करायचे. पण वडिलांचा व्यापार सांभाळता सांभाळता त्यांनी कीर्तन करत होते आणि मग ते म्हणजे मध्येच थांबले की ध्यानाला बसणं किंवा ओळा म्हणणं So तिथे असे करताना ते- बैलगाडी आणि हा, बैल सुद्धा म्हणजे आहेत. विश्राम करता- करायला निघाले निघालेत. विश्रांती व्यापार. घेतायत आणि हा. तिथे ते ध्यानस्थ होतात. ध्यानास्थ बसले.
आणि तिकडे जो आहे तो इंद्रायणीचा उगम स्थान आहे, जिथे आपण अच्छा. नागपणीचा डोंगर म्हणतो. आपण जे घाटात वर चढून येताना जो डोंगर दिसतो उंच, सुळका हा. दिसतो, कैलास जेवणच्या इथनं जो दिसतो, कैलास जेवणचा ब्रिज होता, त्याच्यासमोर जो कडा दिसतो ना, तोच म्हणजे तो तिथनं नदी उगम पावलेली आहे. तर आणि तो इंद्रदेव आहेत. आणि गोरक्षनाथांचा मुलगा इंद्राला हरवतो, अशी स्टोरी आहे. तर मग त्या इंद्र म्हणतो की ह्यांच्याकडे कुठली शक्ती आहे आणि कुठले ते नामस्मरण करून ह्यांच्याकडे एवढी ताकद निर्माण झाली, म्हणून ते त्या मोराच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि ते त्यांचं संभाषण ऐकत असतात. आणि ते संभाषण ऐकल्यानंतर त्यांच्या ते लक्षात येतं. मग गोरक्षनाथ त्यांना शाप देतात आणि मग त्यांना ते तिथे जाऊन तपश्चर्या करावं लागते. आणि मग तेव्हा तिथे ते पाणी सोडत असतात. ते पाणी सोडल्या 12 वर्ष जवळजवळ तपश्चर्या करतात, तेव्हा ते इंद्रायणीचा जन्म झाला. आणि मग त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, सोपानदेव आणि निवृत्तीनाथ हे चौघेही त्या इंद्रायणीमध्ये स्नान करतात, तेव्हा इंद्राला मुक्ती मिळते. हा चौघ जण तिथे आणले. हे तुम्ही आणि 3D बनवलेलं आहे हे ना? 3D आपल्या म्युरल मध्ये केलेले आहे. आणि हे कुठे लागणार आहे? हे आता लोणावळ्याला शिवाजी महाराजांचं जो चौक आहे तिथे, रेल्वे स्टेशन. नाव शिवाजी महाराज. हो, चौक आहे तिथे. रेल्वे स्टेशनच्या अगदी समोरच चौक आहे तो. तिथे हे पॅनल बसणार आहे. जवळजवळ 10 पॅनल तिथे आहे. ओके. सरचं आपण कालिदासांवरचं पण काम बरेच बघितलं आहे, हो. पेंटिंग. म्हणजे कालिदासांना पुरस्कार मिळाला उज्जैनला. तर तिथे ते गेले होते त्या युनिव्हर्सिटीमध्ये. तर तिथे त्यांनी पाहिलं की कालिदासांच्या विषयी काहीच पेंटिंग नव्हती तिथे लावली. कालिदास युनिव्हर्सिटी आहे पण तिथे पेंटिंग नाहीये. मग त्यांनी तो ध्यास घेतला आणि त्यांनी म्हणजे आम्हाला म्हणाले की मी आता कालिदासांविषयी काम करणार आहे, मोठा कालखंड म्हणजे मला लागणार, वेळ लागणार. आणि ह्या 3 ह्याच्यावर तो म्हणाले की मी आता काम करणार आहे, मी वाचणार. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी ती पुस्तकं आणली, त्याच्यावर स्टडी चालू केला. म्हणजे ते म्हणले की आता मी माझं इथं काही डिस्टर्ब होते मला या डायरीमध्ये. ते म्हणले मी आता इथनं सोडणार आणि मी जाणार जेजुरीला. तिथे म्हणे कोणी भेटायला येणार नाही, तिथे फोन कोणाचा लागत नाही, मी एकांत होईल आणि मी तिकडे म्हणजे लांब राहून मी स्केचेस करणार आहे. आणि तसं त्यांनी केलं. म्हणजे जो 8-10 वर्ष जवळजवळ त्यांनी ते सातत्याने करत राहिले. मग ती छोटी छोटी त्यांनी मिनिचर पहिल्यांदा करून घेतली, पूर्ण पुस्तकच झाली त्याची. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जवळजवळ 200 ते 300 पेंटिंग आता त्यांची रेडी झाली. बापरे. हो, त्याच्यावर एक्झिबिशन वगैरे काही करायचं? एक्झिबिशन आम्ही कालिदास युनिव्हर्सिटीमध्येच करणार आहोत. आता ह्यांनीच अजून थोडीफार किरकोळ कामं राहिली, ती आता थोडी म्हणाले मी करेल आणि ती पुढे मार्गाला लागतील. आणि आम्ही त्याला सपोर्ट करून ती काही करणार आहोत पुढे. पण त्यांचं एक्झिबिशन ते करणार. वाचलं आणि मगच काम करायला हो, सुरुवात मग केलं. त्याच्यामध्ये ती स्टोरी म्हणजे ते एकतर ते संस्कृत मध्ये सगळं आहे, ते समजून घेऊन त्यांनी म्हणजे ते ग्रंथ जे आहे मेघदूत वगैरे ते सगळं संस्कृत मधले वाक्य आहे. त्याच्यावर त्यांनी अभ्यास करून म्हणजे ते काय म्हणताय त्याच्यात मराठी अनावरण काही पुस्तकं मग त्यांनी शोधली, त्याच्यातनं ते श्लोक घेऊन मग त्याच्यावरनं ते ड्रॉइंग त्यांनी केलेली आहे. वाव. हो, म्हणजे त्यांनी वेगळंच अजून एक वेगळं म्हणजे जे वर्ष म्हणजे पूर्वी कसं होतं त्यांचं की स्कल्पचर घडवली आणि आयुष्याच्या शेवटी त्यांनी मात्र की पूर्ण बदल करून त्यांनी पेंटिंगकडे वळाले. म्हणजे पूर्वी त्यांनी मध्ये पूर्ण ब्रेक झाला आणि स्कल्पचर तयार केली. मित्रांनो, थोपटे सरांच्या कला मंदिरात आपण बसलेले आहोत आणि त्यांची संपूर्ण फॅमिली इथे उपस्थित आहे. चला तर भेटूया त्यांच्या फॅमिलीला. खरं तर इतका मोठा वारसा लाभलेला आहे, म्हणजे सरांनी अगदी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपलं वलय निर्माण केलेलं आहे. नाव अगदी सगळ्यांना सर्वश्रुत आहे, बरोबर की नाही? तर देशभरात सरांनी ही मूर्तिकला पोहोचवलेली आहे. तर काय वाटतं, हा वारसा पुढे नेताना दडपण येणार आहे? हा वारसा चालवताना एक तर खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आमच्या सगळ्यांवरतीच. ऍक्च्युली आम्ही 3rd जनरेशन, तर आम्ही नक्कीच आमचा ट्राय करतोय की आम्ही आमचं बेस्ट देऊ आणि हे नाव आहे तसंच पुढे अजून मोठं करू. तर आम्ही, माझे भाऊ, माझी बहीण, आम्ही सगळेच हे पुढे नाव घ्यायला अजून ट्राय करणार आहोत आमचं बेस्ट. आम्ही शिकतोय पण ह्याच्यातनं, आम्ही सगळ्यांनी शिक्षण पण ह्याच्यातनंच घेतलंय आणि आता आम्ही आमच्या पेरेंट्स बरोबर आम्ही आता हे काम पण करतोय, त्यांच्याबरोबर मदत करतोय त्यांना. आणि हे पुढे अजून मोठं नाव करायचं आम्ही आमचं ट्राय करणार आहोत. मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, म्हणजे त्यांनी एका लेवलला सेट केलं त्यांचं नाव आणि ते आता आम्हाला पुढे न्यायचंय.
तर नक्कीच हार्ड असेल आमच्यासाठी, डिफिकल्ट असेल. जेवढे त्यांनी कष्ट केलेत आय थिंक आम्हाला ते थोडं इझी झालंय. आणि आता टेक्नॉलॉजी आली आहे, मशीन्स वगैरे आल्या, तर ते एक नवीन आमच्या सगळ्यांसाठी ऍक्च्युअली एक आहे की ते शिकून त्याच्यामधून आता काय डेव्हलप करता येईल, अजून आपल्याला अजून काहीतरी वेगळं काही जगाला दाखवता येईल, हे नक्कीच आम्ही आमच्या आर्ट थ्रू दाखवू आणि हे नाव कंटिन्यू अजून पुढे नेऊ. आपण आता थांबायच्या आधी काहीतरी आम्ही एक छोटंसं गिफ्ट आणलं सर तुमच्यासाठी, स्पिल द टी विथ सरतापेस कडून. थँक्यू.